20 ऑगस्टची ही घटना. वेळ रात्रीचे 9. ठिकाण रेल्वे स्टेशन. रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांची वर्दळ अगदीच कमी होती. पण नेरूळहून पुढे काही पर्यटन स्थळं आहेत. तिकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनचालकांची मात्र बाहुगर्दी झाली होती. 6 अनोळखी मित्र पहिल्यांदाच भेटलेले. एकमेकांच्या स्वभावापासून अगदीच अनभिज्ञ. कोण कधी काय करेल किंवा काय करू शकतो याचा किंचित देखील अंदाज नाही. मंगेशच्या वाढदिवसासाठी भेटलेले. अचानक रोह्याने ओव्हरनाईटचा प्लॅन केला आणि किशाने तो ओव्हरनाईट कुठे करायचा यावर शिक्का मारला. माथेरानच्या आसपास कोथळगड नावाच्या एका किल्ल्यावर ओव्हरनाईट करायचा बेत आखला गेला. हसीमने त्याच्या मराठी शाळेची काचाकूच करीत करीत अखेर ओव्हरनाईट मान्य केलं. सुब्याला काही पर्यायच नव्हता. त्यांनी नेरळ स्टेशनला जेवण केलं. खाण्यासाठी काही खाद्य सोबत घेतलं. आता कोथळगडला जाण्यासाठी अर्ध्या रस्त्यात खाजगी वाहनाने आणि उरलेल्या रस्त्यात रेल्वे ट्रॅकने पायी जायचं ठरलं. पण कोथळगड नक्की कुठे आहे याबाबत कोणालाच माहीत नव्हते. मग काय, तोंड तर सोबत होतेच की. त्यांनी तिथेच उभ्या असलेल्या वाहनचालकांना कोथळगडच्या रस्त्याबद्दल विचारले असता वेगवेगळी उत्तरे मिळाली. ती ऐकून या 6 जणांच्या बोऱ्या उडाल्या. 6ही जण फुल ऑन कन्फ्यूज झाले. आता काय करायचे? एवढ्यावर येऊन पुढचा प्लॅन रद्द तर करता येणार नव्हता. मग आता पुढे काय? तरी कृष्णाने इतर चालकांपासून दूर उभ्या असलेल्या एका माणसाला कोथळगडाविषयी विचारले असता त्याने तो गड माथेरानच्या डोंगरांमधून पुढे माथेरानच्याच विरुद्ध दिशेला असणाऱ्या डोंगरात आहे, असं अगदी ठामपणे सांगितलं. आता अशा विधवा मनस्थितीमध्ये जी व्यक्ती ठामपणे बोलत असेल अशा व्यक्तीवर आपण मन लगेच विश्वास ठेवेल. त्यांनी देखील हेच केलं. त्या अनोळखी वाहन चालकावर अगदी सहजतेने विश्वास ठेवला आणि इथेच यांची फसगत झाली. ज्या वाहन चालकाने त्यांना कोथळगडाविषयी माहिती दिली त्याच्याच गाडीत हे 6 जण बसले आणि दंगामस्ती करीत करीत गाडी घट चढू लागला. रोह्या आणि सुब्या पुढे त्या चालकाजवळ बसले होते. रोह्याची मस्ती चालत होती. पण सुब्या मात्र अगदी शांत बसला होता. त्यांचं त्या वाहन चालकाकडे आणि त्याच्या हालचालींकडे एकदम बारीक लक्ष होतं. रोह्यानं सुब्याला 2-3 वेळा गप्पा मारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण सुब्यानं रोह्याकडे रागाचा कटाक्ष टाकला. रोह्याला सुब्याच्या त्या कटाक्षात एक प्रकारची गोपनीयता दिसली आणि रोह्या घाबरून पूर्ण घाटात गप्प बसला. सुब्याची शांतता म्हणजे जणू तो त्या चालकाकडून संमोहित झाला होता इतकी भयानक वाटत होती. मध्येच थंडीची झुळूक अंगावर शहारे आणत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक होती की आज रात्रभर फुल ऑन धिंगाणा, खूप सारी मस्ती आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी आणि बरेच काही. घाटात गाडी एक वळण घेऊन चढत होती. एक वळणावर चालकाने जोरदार ब्रेक मारून गाडी थांबवली. किशा आणि हसीम त्याला विचारू लागले, काय झालं म्हणून. त्याने दोघांकडे फ्रंट रिअर मिररमधून पाहिलं. त्याची ती करडी नजर अनुत्तरित होती. त्याने मारलेल्या त्या जोरदार ब्रेकमुळे जणू सुब्याचं संमोहन भंग पावलं होतं आणि सुब्या जागेवरून होऊन विचारत होता, काय झालं. तो चालक म्हणजे एक भयानक प्रकार होता. अख्ख्या रस्त्यात एक शब्दाने देखील बोलला नाही. त्याचा अवतार देखील एकदम भयानक होता. दाढी वाढलेली. अंधारात सुद्धा त्याचे डोळे लाल पानवाल्यासारखे दिसत होते. ओठ काळपट लाल होता. गळ्याभोवती एक काळा मफलर गुंडाळलेला आणि तसाच मफलर डोक्याभोवती देखील बांधलेला. थंडी असून देखील शर्टची वरची 2 बटणे उघडीच. असो. त्याने गाडी थांबवल्यानंतर लगेच घाईतच गाडीतून खाली उतरला आणि आम्हाला काहीच न बोलता फक्त मान हलवून खाली उतरण्याचा इशारा केला.
त्याचे हावभाव पाहून अगोदरपासून भित्रा असणारा सुशा मात्र अजूनच घाबरत होता. त्याने तर हनुमान नामाचा जप करू लागला. असो, ते 6 जण गाडीतून उतरून त्या चालकाला पैसे देऊन त्याला पुढे मार्ग कसा आणि कुठून जातो ह्याची विचारणा करताच त्याने त्याचे तोंड उघडले. प्रवासादरम्यान त्याने बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याने शब्द उच्चारताच मंग्याच्या अंगात थंडीच भरली. मंग्याला जणू कापरच भरलं. त्याला त्या चालकाच्या आवाजातील भयानकता प्रकर्षाने जाणवली. त्याने चालकाचा आवाज ऐकताच 2 पावले मागे सरण्याचा पवित्रा घेतला. त्या चालकाचा आवाज आता अतिशय घोगरा आणि मागच्यापेक्षा खूप वेगळा भासत होता. सुशा आणि मंग्या यांच्या डोळ्यातल्या डोळ्यात काही इशारे झाले. त्या चालकाने त्यांना एका रेल्वे ट्रॅककडे बोट दाखवले आणि सांगितले की ह्या ट्रॅकने सरळ 1 तास चालत राहा. 1 तासाभरात कोथळगड येईल. ह्यांनी आपल्या माना होकारार्थी हलवल्या आणि त्या चालकाला थँक यू म्हणून पुढे त्या ट्रॅकवर जाऊन उभे राहिले. पाण्याच्या प्रवाहात भोवऱ्याच्या दिशेने वाहणाऱ्या पानाला कुठे माहीत असते की त्याचा प्रवाह विनाशाकडे होत आहे. अशीच काहीशी गत ह्या 6 मित्रांची झाली होती. इथे नियतीने त्यांची दुसऱ्यांदा फसगत केली होती. एक खेळ त्यांच्यासोबत खेळला जात होता. त्याचा सूत्रधार कोणी भलताच होता. हे 6 जण म्हणजे शिकारी 1 आणि शिकार अनेक अशी गत ह्या 6 जणांची होणार होती. सगळे उभे असताना सुशाचे एका फलकावर लक्ष गेलं. त्याने तो फलक मोबाईलच्या उजेडात पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावर ट्रॅक नंबर 134 असं लिहिलेलं त्याला दिसलं. त्याच्या मनात एक शांतता निर्माण झाली. त्याला मध्येच कुठल्या हॉरर मालिका किंवा पुस्तकाची आठवण झाली असावी. वेळ साधारण रात्रीचे 10:30 झाले होते. हवेतील गारवा वर चढत हिवाळ्याची जाणीव करून देत होता. लख्ख चंद्रप्रकाश असून देखील ते 6 मित्र काळ्या वाळवंटाच्या गर्द छायेत चालत होते. चालता चालता त्यांनी त्या डोंगराचे एक वळण पूर्ण केले आणि चंद्र त्यांच्या विरुद्ध बाजूला गेल्याने तो त्या डोंगराआडोशाला झाकून घेतला. आणि जवळपास पूर्णवेळ असणारा तो मंद चंद्री प्रकाश आता अंधारात बदलला होता. तो अंधार एक भयानकता निर्माण करीत होता. ह्या लोकांच्या गप्पा रंगल्या होत्या. त्या अचानक येणाऱ्या काळोख्याने त्या गप्पा मंदावल्या होत्या. मंदावल्या कसल्या? पूर्ण बंदच झाल्या होत्या. वातावरणात एक गंभीरता आली होती. सगळे जण रेल्वे रुळावर जोडीने चालत होते. सगळ्यात पुढे कृष्ण आणि सुबोध होता. त्यांच्या मागे गारटलेला मंग्या आणि भिलेला रोह्या आणि सगळ्यात शेवटी हनुमान नामाचा जाप करणारा सुशा आणि सुशावर हसणारा हसीम हे सगळे चालत होते. रोह्याला इतर गोष्टींपेक्षा त्या भयावह अंधाराची जास्त भीती वाटत होती. मनातल्या भयंकरांचा अंधारात स्वैर-स्वातंत्र्य मिळते आणि तेच आकार प्रकाश प्रत्यक्षात आले तर माणसाची भीतीने बोबडी वळते. रोह्या त्यापैकी एक होता. मध्येच थंडीची एखादी झुळूक वातावरणात भयावह आकारला पुरेशी होत होती आणि थंड झुळुकीने देखील सुशाला घाम फुटला होता. रेल्वे रुळावर मध्येच खड्डे येत होते आणि त्या खड्ड्यांवरून हे रेल्वे रूळ जात होते. अशाच एका खड्ड्यावर रेल्वे रुळावर सुशाचा पाय अडकला. इथूनच खेळ सुरू झाला त्या 6 मित्रांच्या जीवघेण्या ओव्हरनाईटचा. सुशाचा पाय रेल्वे रुळात अडकलेला पाहून त्याबरोबर चालत असलेला हसीम घाबरला आणि त्याने बाकीच्यांना आवाज दिला. त्यांच्या त्या आवाजाने अंधारातील शांतता भंग पावली होती. सुशाच्या तर डोळ्यातच पाणी आले होते. किशा, रोह्या आणि मंग्या तिथे जमा झाले होते. सुब्याने त्याच्या मोबाईलचा टॉर्च ऑन केला
त्याने तो टॉर्च सुशाच्या पाय अडकलेला तिथे मारला. त्याच्या पायाला थोडीशी जखम झाली होती. त्यात घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. थोडंसं रक्त येत होतं, पण इतक्यात सुब्याने जोरात किंकाळी फोडली. त्याच्या त्या किंकाळीने सगळेच भेदरून गेले की ह्याला काय झालं. माथेरानच्या अंधार डोंगररांगेत त्याच्या त्या किंकाळीचे प्रतिध्वनी उमटू लागले. तो क्षण अतिशय भयावह होता. त्या किंकाळीने जणू त्यांच्यावरील भीतीचे सावट जणू अजूनच गडद केले होते. सुब्याच्या त्या विस्मित किंकाळीने झोपलेले रातकिडे जणू जागे झाले आणि किरकिर करू लागले. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज जोर धरू लागला. सुब्याने ओरडतच सुशाचा पाय जिथे अडकला होता त्या खड्ड्याकडे बोट दाखवून इशारा केला. मोबाईलचा उजेड देखील अपुराच होता. त्या उजेडात त्यांना 2 लाल रंगाच्या गोल वस्तू चमकल्यासारखे दिसत होते. त्या वस्तूची चमक मन मोहून टाकणारी आणि तितकीच भयानक होती. सर्वांनी सुशाचा पाय तिथून काढायचा प्रयत्न चालू ठेवला. सुब्याचे त्या 2 हिऱ्यांवरून लक्ष काही केल्या हटत नव्हते. सुशाचा पाय तिथून काही केल्या निघत नव्हता. मंग्या आणि सुशा खूप घाबरले होते. रोह्या सुशाला धीर देत होता आणि किशा आणि हसीन सुशाचा अडकलेला पाय मोकळा करण्यात गुंतले होते. इतक्यात मंग्याने देखील त्याच्या मोबाईलचा टॉर्च ऑन करून सुशाच्या पायावर उजेड टाकला आणि आता मात्र सगळ्यांची बोबडीच वळली. कारण त्या चमकणाऱ्या 2 वस्तूंची हालचाल होत होती. मंग्याने त्याचा मोबाईल त्या वस्तूच्या अजून थोडा जवळ नेला आणि त्यानंतर त्यांनी जे काही पाहिलं ते शब्दात खरंच वर्णन करण्यासारखं नाहीये. त्या चमकणाऱ्या 2 गोल गोष्टी दुसरं तिसरं काही नसून तिथे एक काळं मांजर होतं, जे की अस्पष्ट दिसत होतं आणि त्या मांजराच्या समोर काही मांसाचे तुकडे पडले होते. ते पाहून सुशाने पायाला जोरात हिसका दिला आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याचा नख उखडला गेला. तो जोरात ओरडला. त्याच्या अंगठ्यातून रक्ताची धार लागली होती. खड्ड्यातील मांजराने त्याच रक्ताच्या धारेला तोंड लावलं. ते पाहून सुशाचा तर पारच धीर खचला. सुशा आता थरथरत होता. त्याची बोबडी वळली होती. सगळेजण घाबरून गेले. मंग्याला तर जणू कापरच भरलं होतं. सुशाचा पाय तिथून कसाबसा निघाला. खरंच एवढं घाबरून देखील धीरानं वागणाऱ्या सुशाच्या तेवढ्या धाडसाची दाद द्यायला हवी. एवढा घाबरून देखील त्याने भीतीला स्वतःवर हावी होऊ दिले नाही, हेच लाख मोलाचं धैर्य. एवढं सगळं घडत होतं. सगळी पोरं घाबरली होती. किशाला या गोष्टीची सवय आणि माहिती असल्यामुळे तो त्याची भीती लपवत होता. हसीनच्या हलक्या फुलक्या विनोदातून हा गंभीर प्रसंग झाकून जात होता. मंग्या पण वातावरणात हलकं करायचा प्रयत्न करत होता, पण रोह्या त्याची भीती लपवू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आपण खूप मोठ्या भानगडीत अडकणार हे आता त्याच्या चांगलंच लक्षात आलं होतं. आणि सुब्या एवढं सगळं घडत असताना शांत कसा काय बसू शकतो काय माहीत. पण तो असा नव्हता मुळात. कसल्या ध्यानात मग्न होता तो कुणास ठाऊक. घडले त्याचं न दुःख होतं, न क्लेश, न भीती. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. त्याचा चेहरा भावशून्य होता. सुशीलचा पाय आता त्या ट्रॅकमधून सुटला होता. तो अगदी घामाघूम झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होते, भीती होती, पण पायाचं थोडक्यात निभावल्याचा आनंद देखील होता. पण आनंद देणारे क्षण हे क्षणभंगूर असतात ह्याची कदाचित त्याला कल्पनाच नव्हती. आताशी कुठे सुरुवात झाली होती. ते जे कशाच्या जाळ्यात अडकले होते ही त्याची केवळ एक पूर्वकल्पना, एक झलक होती. असली खेळ तर अजून बाकी होता. सुशाच्या पायातील नखातून येणारी रक्ताची धार थोडी कमी झाली होती.
त्याला त्या जखमेच्या वेदना कमी होत्या आणि भीतीच्या वेदना जास्त होत्या. त्याला भानच नव्हतं की त्याच्या पायाला काही जखम आहे. सुब्या अजून शांत होता, जणू एक ध्यानस्थ साध्वीच. त्याचं फक्त शरीर तिथं होतं, मन कुठे होतं काय माहीत. असो, त्या 6 मित्रांचा विनाशाकडील प्रवास आता अजूनच गंभीर होत चालला होता. एवढं सगळं घडून सुबोध अगदीच भावशून्य होता. उलट किशा चिंतातुर होता. त्याला कदाचित माहीत असावे की आता इथपर्यंत येऊन पुन्हा माघारी जाणे देखील धोक्याचे. हसीमचे मात्र अस्सल पुणेरी जोक चालूच होते आणि त्यावर मंग्या आणि सुशा बळच हसल्यासारखे हसत होते. पण मनात भीतीही होतीच. ते हळूहळू पुढे वाटचाल करीत होते. तसतशी त्यांच्यावरील सावटाची छाया गडद होत चालली होती. काही वेळापूर्वी सुशासोबत जे काही घडलं त्यातून सगळेजण सावरले होतेच. सुशाची भीतीमधून काही सुटका होत नव्हती. सगळे आता शांत होते. ते लोक पुढे पुढे चालत होते. त्यांना आता पावलोपावली भीती वाटत होती. पण त्या गर्द रात्रीत त्यांना पुढे चालत जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. चालत चालत ते एक वळणावर आले आणि त्यांनी एक डोंगर पार केला. त्यामुळे काही वेळ त्यांच्या डोक्यावर असणारा चंद्र आता त्या डोंगराआडोशाला गेला आणि त्यांच्यावर अंधारी छाया पुन्हा पसरली. ते पुढे चालत एक वळणावर येऊन पोचले. कळत नकळत वातावरणात अमानवीय शक्तीचा वावर असल्याचे जाणवत होते. मध्येच कोणीतरी कृष्णाच्या पायावर पाय देऊन त्याच्या बाजूला गेल्याचा भास त्याला झाला. तो क्षणभर बिचकला. पण तो सगळं जाणून अजाण होऊन चालत होता. कारण त्याला माहीत होते की जर त्याने ह्या गिचतीची वाच्यता केली तर सगळे अजूनच घाबरतील, म्हणून तो शांत होता. वेळ अघोरी झाली होती. आतापर्यंत सगळं जणू एखाद्या तांडवाच्या सुरुवातीप्रमाणे घडत आलं होतं. भीतीने सगळ्यांच्या मनावर जणू अधिराज्य करायचा बेत आखला गेला होता. सुब्याची शांतता साधी ह्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय होती. त्याने नेरळपासून चकार शब्द देखील उच्चारला नव्हता आणि त्यातच भर की काय म्हणून सुशाला पायाला वेदना होऊ लागल्या होत्या. कोणाला कळो न कळो पण किशाला कळून चुकले होते की हा प्रवास त्यांच्या विनाशाकडे चालू आहे आणि ह्यातून हाती काहीच लागणार नव्हते. चालत चालत ते एक वळणावर येऊन थांबले. ते वळण जरा विक्षिप्तच होते. त्या वळणावर ट्रॅकच्या दुतर्फा असणाऱ्या झुडपांनी एक बोगदाच तयार केला होता. तो झाडेरी बोगदा एखाद्या असली बोगद्यासारखा भासत होता. त्याच्या अलीकडेच कोणीतरी वृद्ध व्यक्ती बसला आहे असे सतत वाटत होते. त्यांना ते कदाचित त्यांचे भ्रम असावे असे वाटले, म्हणून पुढे जाण्याच्या हेतूने त्यांनी काही पावले पुढे टाकताच ती वृद्ध व्यक्तीने तिथून हालचाल केल्यासारखी दिसली. ती व्यक्ती उठून त्या झाडेरी बोगद्यात कुठेतरी दिसेनाशी झाली. आतापर्यंतच्या प्रवासात प्रत्यक्ष कुणीतरी व्यक्ती दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. सगळ्यांची जाम फाटली. पण हसीम मात्र मस्करीच करत होता. ते सगळे अजून थोडे पुढे म्हणजेच अगदी त्या बोगद्याजवळ येऊन थांबले. तिथे काहीतरी विलक्षण बदल जाणवू लागले. ते सगळे जागच्या जागी थांबले. त्यांना वातावरणातील बदल जाणवू लागला. किशा, हसीम, मंग्या आणि रोहितला तिथे उष्णता जाणवत होती. उलट सुशा आणि सुब्या यांना थंडी जाणवत होती. म्हणजे काहीतरी विक्षिप्तपण तेथील वातावरणात होते हे नक्की. सुशाने थंडी वाजत आहे असे सांगून हसीमकडील उबदार स्वेटर काढून स्वतःच्या अंगावर घेतले. सुब्याची देखील समाधी आता भंग पावलेली होती. त्याच्या तोंडून आता गुरगुरण्याचे आवाज येत होते. मंग्याला वाटले की सुब्या मस्ती करत आहे, म्हणून मंग्याने सुब्याला जोराने शिव्या घालायला सुरुवात केली. मंग्याच्या आवाजाचा जोर मोठा होता. सुब्याने रागाने मंग्याकडे एक कटाक्ष टाकला.
मंग्याच्या शिव्यांचा जोर हळूहळू ओसरू लागला. मंग्या सुब्याकडे पाहून घाबरला. सुब्याच्या डोळ्यात त्याने भयानकता पाहिली होती. ती भीती तो कधीच विसरू शकत नव्हता. तो असा एकदम शांत झाला की त्याने पुन्हा तोंडच उघडले नाही. ते सगळे आता त्या बोगद्याच्या तोंडावर उभे होते. त्या बोगद्याच्या आजूबाजूला एक चपळाईने हालचाल होती. जणू एक बाजूने दुसऱ्या बाजूकडे कोणीतरी धावल्याची हालचाल तिथे झाली. आजूबाजूला असणाऱ्या झाडांची पाने हलू लागली. झाडांच्या फांद्यांमध्ये एक हालचाल निर्माण झाली, जणू एखादा सर्प तिथे वळवळ असावा. पण कोणी सर्प किंवा प्राणी नव्हता. ती अमानवी शक्तीची झलक होती, जिने आतापर्यंत सुब्याला तिच्या वशीकरणात डांबून ठेवले होते. झाडाच्या फांद्या हळूहळू वेग घेऊ लागल्या आणि झपाट्याने सळसळत येऊन त्या बोगद्याच्या दोन्ही कडांवर जणू एखादी मानवी रूपातील द्वारपाल बसावे, त्याप्रमाणे पसरल्या आणि शांत झाल्या. त्या बोगद्याजवळ जाण्याची हिंमत कोणाचीच होत नव्हती. मंग्याचा धीर पूर्णतः खचला होता. हसीमने त्याची खिल्ली उडवत त्याला पुढे बोगद्याजवळ जाण्यास प्रवृत्त केले. इज्जतीचा प्रश्न उभा ठाकल्याने मंग्याने तेवढी हिंमत केली आणि मंग्या काही पावले पुढे चालला. इतक्यात त्याच्या मागून उष्ण प्रज्वलांचा एक गोळा सपकन येऊन मंग्याच्या पुढे पडला. जणू मंग्याची वाटच त्या आगीच्या गोळ्याला अडकवायची होती. कोणाला काहीही कळायच्या आत मंग्या गेल्या पावलाने दुप्पट वेगाने परतला. त्याला अगदी चिमटीचं अंतर धावून देखील धाप भरली होती. हे विशेष. मंग्याच्या डोळ्यात भीती आणि गळ्याशी आल्याची चित्रे दिसू लागली. त्याला तो धक्का सहन होत नव्हता आणि पचवताही येत नव्हता. भीतीमुळे त्याची गाळण उडाली होती. त्याला काय बोलावे आणि काय नको ते सुचत नव्हते. हसीमने वेळेचं गांभीर्य ओळखून रोह्याच्या बॅगमधील पाण्याची बॉटल काढून मंग्याला पिण्यासाठी दिली. मंग्या आधाशासारखा पाणी पीत होता. त्याला घाबरलेलं पाहून सुश्या अजूनच घाबरत होता. आता मात्र पूर्ण प्रवासात न घडलेली घटना घडत होती. ती पाहून सगळेच अवाक झाले होते. आता ह्या सगळ्यांसमोर एक घटना अशी घडत होती, जी अख्ख्या प्रवासात घडत नव्हती. सुबोध काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. जणू तो मुकाच होता. तो जीव लावून बोलण्यासाठी पराकाष्ठा करत होता, पण त्याच्या तोंडून काही केल्या शब्द फुटत नव्हते. हसीम थोडी हिंमत करून सुबोधचा हात कृष्णाच्या हातातून वेगळा केला आणि सुबोधला जवळ येऊन सुबोधला बोलण्यासाठी प्रवृत्त करू लागला. हसीम जवळ येताच सुबोध थोडा शांत झाला. जणू तो हसीमने जवळ येण्याचीच वाट पाहत होता. हसीम जवळ येताच तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसीमला लिपटला. हसीम देखील त्याला जवळ घेऊन नक्की काय झाले ते विचारू लागला. हसीमने सुबोधवरील नजर हळूच खिशाकडे फिरवली आणि डोळा मारून स्मितहास्य केलं. त्यावरून हसीमच्या मनात अजूनही मस्तीचाच बेत होता, हे प्रतीत होत होतं. पण पुढे येणाऱ्या काही क्षणात हसीमची मस्ती जिरणार होती. हसीमने सुबोधला जवळ घेताच सुबोधच्या शरीरात काय तरी स्नान चारली कोणास ठाऊक. सुबोधने हसीमला एक जोरदार धक्का दिला. त्या धक्क्याचा आघात इतका प्रचंड होता की हसीम रेल्वे ट्रॅकवरून दरीच्या टोकावर, म्हणजे साधारण 2 ते 2.5 फुटांवर जाऊन पडला. त्याची सगळी मस्ती सुब्याच्या एका धक्क्यातच जिरली. हसीमने मान खाली घातली आणि उठून खिशासमोर येऊन थांबला. सगळं शांत झालं. सुब्या मात्र निर्लज्जासारखा उभा होता. त्याने त्याची नजर हसीमवर रोखून धरली होती. त्याच्या नजरेत ज्वलंत लाव्हा धुमसत होता. कधी फुटेल अन कधी बाहेर येईल काही सांगता येत नव्हतं. त्याची नजर काळाचा घाव घेत होती.
नजरेत कमालीची धार होती. सगळं वातावरण अगाढ निर्मनुष्य सहवासात गेलं. नीरव शांतता पसरली. सगळं शांत होतं. सुकलेल्या झाडांचा पालापाचोळा क्षीण आवाज करत होता. हिवाळ्यात पाने गळालेली झाडे मानवी साप्याप्रमाणे भासत होती. सगळं काही भयानक होतं. त्या खोल दरीत घुमणाऱ्या त्या वाऱ्याचा आवाज काळजात घाव करून जात होता. प्रचंड भयानकता निर्माण करणारा तो वारा अंगावर शहारे आणत होता. कदाचित पुढे येणाऱ्या संकटाची चाहुल त्या वाऱ्याला असावी. सुशील हे सगळं पाहत होता. त्याचे हावभाव काही बदलत नव्हते. त्याचं म्हणणं एकच होतं की इथून ताबडतोब सुटका करून घेणं. कारण तो आधीच घाबरट जीव आणि त्यात हे सगळं पहिल्यांदा अनुभवलेलं. त्यामुळे त्याची फुरती लागली होती. तिथल्या भयान शांततेची जागा आता त्या कृष्णाच्या आवाजाने घेतली. कृष्णाने करड्या आवाजात पुढे निघण्याची सूचना केली. पुढे निघण्याशिवाय कोणाकडे काहीच पर्याय नव्हता. पण आता सुब्याला अशा अवस्थेत एकट्याला चालायला लावणे म्हणजे पेटत्या विस्तवावर पाय ठेवून चालण्यासारखे होते. ह्या सगळ्यात किशा अन रोह्या दोघंही शरीर यष्टीने धिप्पाड होते. त्यामुळे किशाने अन रोह्याने सुब्या दोन्ही बाजूला पकडून पुढे जायचे ठरले. रोह्या बिचारा आधी सुब्याच्या जवळ देखील जायला घाबरत होता आणि आता तर त्याला सुब्याला धरून चालायचं होतं. म्हणजे मिळवलं का? किशाने त्याला चॉईस सोडलं नाही आणि दुसरा काही पर्याय तर नव्हताच. हसीम, मंग्या आणि सुशा मागून चालत होते. सगळ्यांनी दबक्या पावलात त्या जाडेरी बोगद्यामध्ये गोष्टींमध्ये प्रवेश केला. हळूहळू चालत होते सगळे. अचानक तिथल्या वातावरणामध्ये भयानकता जाणवू लागली. निसर्गाचे सगळे लिखित नियम तिथे उलघाले करत होते. वातावरण इतकं तप्त झाले की भर हिवाळ्याच्या रात्री सगळ्यांना दरदरून घाम फुटला. आता वातावरणाचा जलवा दाखवू लागला. इतकं भयानक वातावरण त्या आवारात निर्माण झालं होतं की खरंच त्याचं वर्णन करताना देखील किळस येईल. अतिशय घाण होती त्या ट्रॅकवर. सर्वत्र दुर्गंध पसरली होती. जणू काही मानवी मृतदेह दिवसेंदिवस सडलेत तिथे. इथं अमानवीय शक्तींचा जणू सुळसुळाटच होता असे भास होत होते. मध्येच कुत्री भुंकून जीवाचा ठाव घेत होते. रातकिडे रात्रीची भयानकता दर्शवत होते. कानाजवळ कोणीतरी गुरगुरल्यासारखे भास चालूच होते. सगळ्यांना या गोष्टीचा खूप त्रास होत होता. क्षणात वातावरण पुन्हा थंड झालं. अगदी पुरतंच. पण मध्येच पुन्हा उबाळी येत होती. निसर्गाने देखील जणू गुडघेच टेकले होते त्या शक्तीपुढे आणि जणू त्या मित्रांना गुदमरून मारण्याचं ठरवलं होतं. एवढं सगळं घडत होतं. पण एक माणूस शांत होता. त्याला त्याचं काहीच नव्हतं वाटत. उलट तो त्याच्या नजरेने सगळ्यांवर मानसिक हल्लाच चढवत होता.